मुसळधार पावसामुळे नाल्यांना पूर आलाय। समुद्रपूर तालुक्यातील पिपरी मार्गावरील नाला तुडुंब भरून वाहू लागलाय। त्यामुळे गिरड कोरा मार्गावरील 2 नाल्यांमध्ये वाहतूक ठप्प झालेली आहे। विद्यार्थी, प्रवासी आणि ग्रामस्थ मात्र तासनतास अडकलेले आहेत। गिरड कोरा मार्गावरील या 2 नाल्यांना पूर आल्यामुळे तिथला मार्ग बंद झालेला आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांच्याकडून। निलेश, काय अधिक माहिती? ग्रामस्थ अडकलेले आहेत, लहान मुलं सुद्धा रस्ता बंद झाल्यामुळे अडकल्याचं दिसतंय। त्यांना इच्छित स्थळी जाण्यासाठी काही प्रयत्न केले जात आहेत प्रशासनाकडून? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे हेमाली। वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील ह्या पिपरी मार्गावरील नाल्याला पूर आलेला आहे आणि नाल्याला पूर आल्यामुळे बहुतांश बाहेर गावून आलेल्या विद्यार्थ्यांना जाण्यासाठी थोडासा आता अडचण होत आहे आणि खरं म्हणजे नागरिकही या ठिकाणी अडकलेले आहेत। मुसळधार पावसामुळे गिरड आणि कोरा मार्गावरील 2 नाल्याला पूर आल्यामुळे ही वाहतूक जी आहे ही 1 ते 1.5 तासापासून ठप्प झालेली आहे। यामध्ये शाळकरी विद्यार्थी पण आहे, प्रवासी आहे आणि ग्रामस्थ पण आहे। आता या संबंधित विषयाला अनुसरून प्रशासन तातडीने आता हालचाली प्रशासनाने जे आहे सुरू केलेल्या आहे, परंतु पाणी कमी व्हायला अजूनही 1 ते 1.5 तास लागणार असल्याचे स्थानिक बोलत आहे आणि हे सगळे मुलं जे आहेत अजूनही त्या ठिकाणी थांबलेले आहेत। तात्काळ त्या मुलांना त्या ठिकाणी हलवण्यात येणार आहे। बहुतांश वेळी जर पाणी नाही उतरलं तर म्हणजे जवळच्याच गावामध्ये त्या सर्व लोकांना थांबवण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। खरं म्हणजे प्रशासन आता अलर्ट मोडवर आलेलं आहे आणि जी पुढची तयारी ती सुरू आहे। हेमाली, नक्की धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। आणि आता मराठवाड्याला दिलासा